वीर तानाजी दापोडे संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सिद्धिविनायक अंजीर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा लावलं जात आहे. सलामीची एवढी मैदानावर येते. आज प्रत्येक संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय, कारण रेग्युलर क्रिकेटचे बरेचसे क्रिकेटरने न्यू 40 मध्ये प्रवेश केलेला आहे. यस, आपण दीपक मंडवी सुद्धा पाहणार आहोत, जितू गवळी याला सुद्धा पाहणार आहोत. सलामी जोडी खेळपट्टीवर रवींद्र मडवी आणि किरण, आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी राजू पाटील. पहिला चेंडू खरं तर उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण होते शॉर्ट थर्ड मॅनला, कारण आउटफील्ड इतकं फास्ट आहे. खराब क्षेत्ररक्षण जर झालं तर चेंडू अतिशय वेगात सीमारेषेवर जात असतो. फक्त एक धाव पूर्ण करतोय रवींद्र. आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. आज पहिली मॅच सहजगत्या जिंकली ती सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने. त्याला पुन्हा खेळलेला आहे, चेंडू ढकललेला आहे खरं म्हणता येईल. खरं तर स्क्वेअर विकेटची संधी होती, पण मात्र चेंडूला ढकललं पॉईंटला आणि त्यावर एक धाव पूर्ण केली किरण. धावसंख्या झालेली 2. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डावे यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धावी मिळते. धावसंख्या झालेली आहे 3. फुलटॉ चेंडू हवेत खेळलेला आहे. त्या ठिकाणी राजन पाटील आहे. क्या बात आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की जे नामांकित क्रिकेटर आहेत, रेग्युलर क्रिकेटमधले क्रिकेटर, त्यामधला राजनचं सुद्धा नाव घेता येईल. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर राजन असेल, दिनेश पाटील असेल, सुहास पाटील, असे नामांकित क्रिकेटर दिसतात खेळताना. स्क्वेअर लेगला खेळला, टर्न केलं जात आहे. धावबाद केल्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केलं जात आहे पंचांकडे. थोडंसं आशाभूतपणे मी पंचांकडे बघितलं जात आहे. खरं तर उत्साह नव्हता अपील करण्यामध्ये, फक्त एक आत्मविश्वास नव्हता, उत्साहाने अपील केलं गेलं होतं. धावसंख्या झाली 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. बिनबाद 6. वीर तानाजी दापोडे विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. प्रत्येक संघ जर बघितला न्यू 40चा तर जवळपास 4 ते 5 असे काही खेळाडू आहेत की ज्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि जे त्यांनी सातत्याने खूप क्रिकेट गाजवलेलं आहे, स्पर्धा रेग्युलर क्रिकेटमध्ये गाजवलेल्या आहेत. राजनचा त्यामध्ये उल्लेख केला. दिनेश पाटील, सुहास पाटील, निलेश असे काही नामांकित खेळाडू वीर दापोडे संघामध्ये खेळताना दिसत आहेत. कित्येक असे संघ जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नावं येतील आपल्यापर्यंत. संघ जेव्हा खेळेल त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचतील. असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा आजही ते रेग्युलर क्रिकेट खेळू शकतात. याला मात्र खरं तर फायदा उचलता आलेला नाही आहे. फुलटा चेंडू होता, मात्र फुटवर्क बघायला मिळालं नाही आहे. फुटवर्कचा वापर, तुमचं थोडं पायाची हालचाल व्हायला हवी, तर तुम्ही दर्जेदार फटका खेळू शकता. याला मात्र जवळपास खोदून काढलेला आहे. चेंडू सरळ जाईल, तो डीप मिडॉनला 2 क्षेत्ररक्षक झेपावतील आणि तोपर्यंत दुसरी धाव सहजगत्या पूर्ण. कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक होता, कारण दिनेश पाटील होता मिड विकेटला आणि लॉंग ऑनला होता राजन. हे बघा, दिनेश पाटील आणि राजन ही जी जोडी होती ना, सर्वोत्कृष्ट जोडी. एक काळ असा होता की रेग्युलर क्रिकेटमध्ये दिनेश पाटील, हर्षद चौधरी, त्याचबरोबर दिनेश पाटील, प्रितेश पाटील ही रेग्युलर क्रिकेटमधली सलामीची उत्कृष्ट जोडी म्हणून संबोधली जायची. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 8. तिसरी मॅच जी असणार आहे त्यात विजय संघांची मात्र स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि सोनादी स्पोर्ट टेमघर आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. यामध्ये सुद्धा नामांकित खेळाडू दिसतील. अल्पेश चौधरी सारखा नामांकित खेळाडू असेल तालुका क्रिकेटमधला किंवा सिटी क्रिकेटमधला. आणि स्वयंभू पायगाव म्हटलं की लगेचच आठवण येईल ते म्हणजे दीपक मडवी आणि जितू गवळी.
आणि सोनादेवी टेमघरमध्ये अल्पेश चौधरी असेल, सचिन खेळताना आपण पाहणार आहोत. सिद्धिविनायक अंजूरमध्ये मुकेश पाटीलला खेळताना आपण पाहणार आहोत. रोहन तरेला उंचापुरा याला सुद्धा पाहणार आहोत. टॉल मॅन. आणि दमन दौलवला हा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ आहे सिद्धिविनायक अंजूर. निलेश पाटील येथे गोलंदाजी करण्यासाठी मुंडोरा एंड कडून गोलंदाजी करेल. फार एंड. याला फटका खेळलेला आहे. पंच केलेल्या चेंडूला कव्हरच्या दिशेने जातोय आणि डिपिश पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येईल नरारी आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते 10. गाडी क्रमांक 4 व्हीलर जी आहे 25-25 कुणाची असेल तर आपण कृपया पार्किंग झोनमध्ये थोडीशी पार्क करायची आहे. त्यानंतर 4008 माटी निलेश पाटीलची गाडी असावी. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू लॉंग ऑनला सीमारेषेवर झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. माटे राजन त्या ठिकाणी होता. 2 धाव मिळत आहेत. मला असं वाटतं सूर्यकिरणाचा थोडासा त्रास झाला असावा, कारण राजनकडनं झेल सुटणं कठीण असतं. राजन पाटील त्या ठिकाणी तैनात होता. कृपया त्या ठिकाणी ट्रॅफिक झालेली आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक दिनेश त्या ठिकाणी येईल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. फलंदाज धावबाद. पहिला फलंदाज बाद होतोय. मात्र धावसंख्या जी झालेली आहे 13-13 आहे धावसंख्येवर. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पुन्हा एकदा विनंती असणार आहे, ज्या कोणाची जी 4 व्हीलर आहे आम्ही आत्ताच अनाउन्समेंट केलेलं आहे 25-25 आपण थोडी पार्किंग झोनमध्ये घ्यायची, कारण ट्रॅफिक झालेली आहे. आपण गाडी थोडीशी पार्क करायची आहे. पार्किंग झोन जो आहे ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क करणार आहात अशा ठिकाणी पार्क करा की येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये. क्या बात आहे. आम्ही नाव घेतलं आणि मुकेश बॅटिंगसाठी आला. एक काळ असा होता की अंजूर संघाकडून कित्येक स्पर्धा ज्यांनी खरं तर आपल्या अष्टपैलू खेळाने गाजवल्या. तो म्हटला न्यू 40मध्ये खेळताना पाहणार आपण मुकेशला. त्यानंतर टॉलमॅन रोहनला सुद्धा पाहणार आहोत. नामांकित क्रिकेटर, त्यामुळे आपण पाहतोय हे धावतं क्रिकेट. पहिला अपील केलं जात आहे. गोल्डन डकचा शिकार होते मुकेश. कॉट बिहाइंड. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे निलेश पाटील याने. काय गोलंदाजी करतोय निलेश. प्रत्येक चेंडूमध्ये बदल त्याच्या गोलंदाजीवर बघायला मिळते. थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता. अराउंड अगदी खेचून मारायचा होता ऑन साईडला. मात्र बॅटला हलकासा स्पर्श आणि यष्टीरक्षक सुहासला माहीत होतं की हा झेल जर सुटला तर धोका निर्माण होऊ शकतो. आणि सुहास पाटील यांनी चांगला झेल घेतलेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण सफलता निलेश याने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. कॅप्टनने सुद्धा सुहासचं अभिनंदन केलेलं आहे आणि करणं गरजेचं आहे, कारण जेव्हा महत्त्वपूर्ण विकेट्स तुम्ही प्राप्त करतात तेव्हा एक संघामध्ये उत्साह निर्माण होतो. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे मनीलाल. निलेश मार्गस्थ होईल. याला मात्र खेचून मारलेला स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सोपा झेल सुटतोय. राजेश त्या ठिकाणी होता. झेल सुटतोय. धोकादायक ठरू शकतं. आतापर्यंत 2 सोपे झेल सुटलेले आहेत. पहिला आपण बघितलं लॉंग ऑनला राजन यांनी झेल सोडला होता आणि आता मिड विकेटला राजेश यांनी झेल सोडलेला आहे. 2 धावाही पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 15. निलेश याला मात्र अपील केलं जात आहे. स्वतःला झोकून दिलं होतं. 1 धाव पूर्ण झालेली आहे.
पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण 40+ क्रिकेट खेळतात. 40+ क्रिकेट खेळताना थोडीशी आपण काळजी घ्या, कारण जेव्हा आपलं एज असतं ना 40+ क्रॉस होत असतं तेव्हा एक धोकादायक इंजुरी होऊ शकते. खास करून बोन्स असतात, बोन्स इंजुरी येतात, बोन्स आपली धोकादायक स्थिती जाऊ शकते. फ्रॅक्चर लवकर होण्याची शक्यता असते. कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडीशी सावधानता बाळगायची असते, खास करून 40+ क्रिकेटने. नो डाऊट एक एंटरटेनमेंटसाठी क्रिकेट असेल, त्याचबरोबर फिटनेससाठी क्रिकेट आहे. आणि जेव्हा 40+ आपण होतो ना तेव्हा बऱ्याचशा वेळेला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल. पंच इशारा कर, धावसंख्या झालेली आहे 16 धावा झालेल्या आहेत, 16. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि या षटकातील षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आहे 16. तर चर्चा होत होती की 40+ क्रिकेट जेव्हा असतं ते 40+ नंतर क्रिकेट का खेळावं. खेळणं फार गरजेचं आहे, स्पोर्ट्स इम्पॉर्टंट आहे. 40 नंतर बऱ्याचशा वेळेला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, बरेचसे आजार बळावतात. आणि ह्या आजारापासून कुठेतरी जरा दूर ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटमधून चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. पण ते एक गोष्ट असते की सावधानता बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे. याला मात्र फुल्लारा लाईनचा चेंडू होता. विशेष करून चहा नाश्ता ही जी व्यवस्था आम्हाला तश्विनी हॉटेलचे मालक राजूभाई यांनी केलेले. राजूभाई यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अगदी सातत्याने आम्हाला चहा असेल, नाश्ता असेल याची व्यवस्था सगळ्यांसाठी केलेली आहे. राजूभाई आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला होता. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या 18. आणि याचं दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे पदाधिकारी मेंबर या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं मी गवती स्पोर्ट्स पूर्ण आयोजित रोटरी चषक 2025 मधून मनस्वी स्वागत करतोय. इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, शफल क्रॉस झाला होता आणि जवळपास लेग साईडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. राजन पुन्हा एक चांगला चेंडू आहे. गोलंदाजी फसवी गोलंदाजी. राजनमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की राजन प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतोय, व्हेरिएशन. आणि चांगल्या गोलंदाजीचं हेच मोठं वैशिष्ट्य असतं का तुम्ही सातत्यानं बदल जेव्हा करतात तेव्हा तितकंच सोपं राहत नाही बॅटरसाठी फटका खेळण्याचं. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या 19. थोडासा वेगात टाकायचा होता राजनला. पहिले 2 चेंडू जर बघितले चेंडूचा वेग कमी होता. हा चेंडू वेगात हाताळायचा होता. क्लीन बॉल. आता मात्र बघितला आपण परफेक्ट यॉर्कर. उत्तर नव्हतं बॅटरला ह्या चेंडूचा आणि अगदी 6 बोल त्रिफळाची झाले, दांडी गोल. परफेक्ट यॉर्कर असा एक चेंडू असतो की तुम्ही त्याचा सन्मान करायला हवा. तसंही क्रिकेटरने वीरेंद्र सेहवागने सांगितलेलं की 2 गोष्टी तुम्ही सन्मान करा. पहिला सन्मान म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा आणि दुसरा सन्मान तुम्ही करणार असाल तर परफेक्ट यॉर्कर ह्या चेंडूचा. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे ती म्हणजे 19. तिसरं षटक हे मार्गस्थ आता बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे. अजित पाटील आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. राजन चांगली गोलंदाजी करतोय. तिसरं षटक. एवढा स्वीप चांदर फटका केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे लॉंग लेग कडे. स्क्वेअर लेग मला क्षेत्रात चेंडू अडवतोय आणि तोपर्यंत संधी मिळाली बॅटरला 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली 21. वीर तानाजी दापोडे विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर ही मॅच आपण पाहतोय. आपण पाहतात रोटरी चषक 2025. आज पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने जी हनुमान सरवळी संघाला पराभूत केलं. आणि दुसरी मॅच आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर.
तिसऱ्या मॅचसाठी आवाज आम्ही यावर दिलेला आहे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि त्याचबरोबर सोनादेवी टेमघर दोन्ही दिग्गज संघ आहेत. न्यू 40 दादा संघ आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी राजेश. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. राजू पाटील यांनी गोलंदाजी केली. त्यानंतर निलेश पाटील यांनी सुद्धा अतिशय खूप चांगली गोलंदाजी महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी प्राप्त केलं. मुकेशला बाद केलं. 8 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकात राजे यांनी फक्त आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. आणि आता अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतो राजेश. याला मात्र गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळला आहे. चेंडू सरळ जातोय स्ट्रेट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून येईल. दिनेश त्या ठिकाणी एक वी तानाजी दापोडे संघाची ही क्षेत्ररक्षणाची भिंत आहे. दिनेश म्हटलं की दिनेशकडे 2 गोष्टीमध्ये एक बॅटिंग आणि क्षेत्ररक्षण जबरदस्त असतं त्याच्याकडे. राजेश यानंतर वाईड यॉर्कर. वाईड यॉर्कर चेंडू म्हटलं की खेळणं तितकंसं सोपं जात नाहीये. त्यासाठी तुम्हाला खरं तर पॉइंटला किंवा कव्हर पॉइंटला फटका खेळणं गरजेचं असतं. याला मात्र स्ट्रेट डाईव्ह डाऊन दी ग्राउंड चेंडू हवेत आणि काय फटका खेळलेला आहे. डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ स्ट्रेट लॉंग ऑन सीमापार षटकार. पस्तीस धावा झालेल्या आहेत. 35. फुलटा चेंडू पुन्हा एकदा फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जाईल तो म्हणजे डीप मिड ऑफला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पुन्हा होत आहेत आणि चर्चा होत होती 37 धावा. पहिल्या मॅचमध्ये 38 धावांचं लक्ष आणि या मॅचमध्ये सुद्धा 38 धावांचं लक्ष. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. हॅलो सोनादेवी टेमघर संघ कॅप्टन आपण संपर्क साधायचे. तसेच
स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आपण संपर्क साधायचा आहे. हे पाहू शकता आपण वातावरण मित्रांनो. आम्ही हे कॅरेमेर बेटावर नाही आहेत. बंदरामावती काल्हेर जे मैदान आहे क्रीडानगरी त्यामध्ये आणि अतिशय सुंदर दृश्य विहंगम दृश्य पाहतोय आपण. अगदी एक बोट आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि कॅरेबियन बेटाचं वातावरण आहे. सुंदर दृश्य आमचे ओम फोटोज लाईव्ह यांच्यामधून. जे असिस्टंट गव्हर्नर आहेत रोटरी 3140 यांचं स्वागत आणि सन्मान कपिलजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. रोटरी चषक सुद्धा आपण भादवाड्या ठिकाणी बघितला होता. त्याचे शिल्पकार सन्माननीय जगदीशजी म्हात्रे असिस्टंट गव्हर्नर रोटरी 3140. त्यानंतर 5 सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल सन्मानित श्री शंकरजी भोईर यांचं सुद्धा आगमन झाले. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आपलंही स्वागत आणि सन्मान कपिलजी चौधरी आपण त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांना सुद्धा आपण शाल त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. ते सन्मान चिन्ह नेहमीच त्यांना स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर 5 सेक्रेटरी संजयजी गोंडगे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये त्यांचंही स्वागत आणि सन्मान कपिलजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. रोटरीचे दिग्गज पदाधिकारी उपस्थित. रोटरी क्लब म्हटलं एक सेवाभावी सामाजिक संस्था. रोटरी क्लबच्या माध्यमात रोटरी क्लब असं आहे की तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर असेल किंवा स्टेट लेवलला इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपण रोटरी क्लब पाहतोय. आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून खूपच सेवाभावी उपक्रम आपण कित्येक वर्ष पाहतोय. मला सुद्धा आज आठवते की रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही सुसज्ज शिबिर नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सातत्यानं ठेवलं होतं डोंबिवली या ठिकाणी. एकशे 7 वर्षापासून आपण 212 देशामध्ये रोटरी क्लब विखुरले. त्याच्या माध्यमातून खूप सेवाभावी कार्य केली जातात. मग हेल्थ शिबिर असोत इतर काही गरजूंसाठी मदत असो कित्येक सेवाभावी उपक्रम त्याच्या माध्यमातून केला जाताना आपण हा चषक पाहतोय ना रोटरी चषक 2025. यस सरपंच जितू शेठ गवळी त्याचबरोबर हरटा भिवंडी दीपक मडवी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत. अजिंक्य मडवी आपण सुद्धा यायचे आपलं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होते. सज्ज होतात मोहनदादा भोईर आणि पहिला चेंडू पेस करताना राजेंच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड. काय कमालीचा फटका. चेंडू सरसीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक षटकार येतोय. व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. पहिला चेंडू पेस करताना जागतिक रोख आदेश देताना फलंदाज राजन पाटील.
ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-11. एक सुंदर चांगली सुरुवात आहे. विजयाचं लक्ष आपण पाहिलं फक्त 38 धावांचं आणि 11 धावा चेस करण्यासाठी. मात्र सुरुवात देखील चांगली, मात्र महत्त्वाचे 2 फलंदाज देखील तंबूचे आश्रय आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय निलेश पाटील. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटकात गोलंदाज निलेश. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन हरी. निश्चितच खराब चेंडूची फेक आपण पाहतोय. बिमर फेक झाली होती. खऱ्या अर्थानं फलंदाज थोडासा अवाक्य बाहेरचा चेंडू. पंच बिमार म्हणून त्या चेंडूला घोषित करतात. नो बॉलचा इशारा येतोय. मात्र एक धाव कंप्लीट झाली होती आणि दुसऱ्या धावीसाठी मात्र जो प्रयत्न होता तो असफल होतो. फलंदाज संजय पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. 1+1 अशा 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या देखील पुढे जाते ती 13. चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज आपण वेलकमी गॅस स्पीडअप करा. आणि जेव्हा फलंदाज बाद होईल तेव्हा बघा येणाऱ्या फलंदाज देखील विनंती असेल आपण जे 30चं सर्कल आहे ते कंपल्सरी क्रॉस करत चला की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा विलंब उशीर लागणार नाही. नेक्स्ट बॅट्समन येतोय दिनेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड. नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहतोय. दिनेश निलेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो. मारतो पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन न्यू बॅटल दिनेश. चेंडू फ्रीट आहे. दिनेश आणि फ्रीटचा फ्री टोल वसूल करताना फलंदाज. बाउंड्री आहे का चौकार आहे. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय दमदार चौकार येतो. पहिला चेंडू पेस करत असतो. एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका फलंदाज दिनेश पाटील याच्या बॅटमधून सजला. पंचांकडे थोडं साशंक नजरेनं बघितलं दिनेश पाटीलने, कारण फुलटॉस थोडीशी अपेक्षा केली होती बेमारची. मध्ये एक चांगला चेंडू बघायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता. धावसंख्या 4ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साईडचा पटका साधला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. क्षेत्ररक्षण देखील दक्ष आहे. रणजितीच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे बघा एक चांगला बेल होता तो 2 धावा घेण्याचा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 19. 38 धावांचं लक्ष टार्गेट. आणि बघा सध्या जर अद्यस्थिती आपण पाहिली स्पर्धेचं अपडेट पाहिलं तर 8 चेंडूमधून तब्बल 19 धावा या ठिकाणी जमा करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका स्टेट ड्रॉईचा फटका आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ चेंडूला मात्र कलेक्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या देखील वाढते ती 21-21. लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या 2 बाद 21. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात आलं नव्हतं. फलंदाज दिनेश पाटील याला मात्र चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. एक धावण्याची संधी झाली. धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 22. निश्चित थोडंसं चेंडूमध्ये आपण जर परिवर्तन पाहिलं होतं. चेंडूची गती कमी होती आणि बीट होताना फलंदाज या ठिकाणी फलंदाज थोडासा शपल जो लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं होतं हरी याला. मात्र
पंच लेगबाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 23. धावा येऊ कशा येऊ धावा येणं फार गरजेचं असतं. आज सिद्धिविनायक अंजूर संघ थोडासा कम्फर्टेबल वाटत नाही आहे. संघातील महत्त्वाचे खेळाडू इन ॲक्शनमधून दिसत नाही आहेत. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तर फलंदाज दिनेश पाटील याला चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नव्हती. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नाही. सर्वात महत्त्वाचं असतं चेंडू फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर असतं, तुमचं टायमिंग असतं, तुमची नजर असते. थोडासा अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न झाला, ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. सन्मानी व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय. या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आमचे खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आगरी समाजाचं एक पाऊल निश्चितच पुढं. यानंतर जी मॅच होईल या दोन संघामध्ये विजेता संघ विरुद्ध सचिन स्पोर्ट पूर्णा दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच असणार आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा संघ कॅप्टनने तयार राहायचा आहे. जगदीश पाटील आपण तयार राहायचं आहे टॉससाठी. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आमचे मान्यवर मंडळी खऱ्या हातानं ते देखीलच वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे आदरणीय जगदीश म्हात्रे सर, त्यानंतर मान्य श्री शंकर भोईर सर आणि त्याच्यानंतर आमचे संजय गोंडगे सर. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहतोय आणि महत्त्वाचा फलंदाज हरी याची खेळी मात्र संपुष्टात. खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण जर अपडेट पाहिलं तर बलून डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकता, एखादा फुगा संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. दया परिवर्तन व्हॅरिएशन नेहमीच त्याच्या चेंडूमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक जागेवरून चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज राजेश पाटील याला आम्ही नेहमी सांगत असतो, फटका मारण्यासाठी तुमच्याकडे फुटवर फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक. सामना विजयासाठी खऱ्या अर्थानं बघा तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी फार महत्त्वाची आहे. एक एक धाव महत्त्वाची आहे. 9-13 असं समीकरण. येणारे 9 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या, कारण स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगानं शेवटचा होणारा सामना साधारणतः मला वाटतं 5 वाजता होणं गरजेचं आहे. दया पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पाडूनचा रणप घेताना गोलंदाज अतिशय चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू जातो वाडिश वाईट ऑफ लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 बॉल एका टप्प्याने आउटफील्डमधून देखील चेंडूला अडवलं जातं. मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. या एका धावेने संघ धावसंख्या अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मला चेंडू सुंदरसा प्रकारचा फटका. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण आउटफील्डमधून पाहिलं. पॉईंट सीमारेषेवर दक्ष असलेलं क्षेत्ररक्षक संजय मनेरा याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावण्याची संधी झाली. एक धाब्याने संघाची धावसंख्या 27. येणारे 7 चेंडू विजयासाठी
11 धावांची गरज सामन्यामध्ये मात्र थोडासा आता ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट आहे. पुन्हा एकदा दया मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज खऱ्या अर्थानं हे स्पर्धेचं टर्निंग पॉइंट ठरेल आज हेल. ओके सर, हा कदाचित झेल कॅरी झाला असता, कलेक्ट झाला असता तर निश्चितच सामन्याला थोडीशी कलाटणी असते. सर्वात महत्त्वाचा झेल सुटतोय आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. दोन्ही संघात एक समान संधी आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं क्रिकेटच्या बिग 1 मधून मी मनापासून स्वागत करतोय. मोहनभरी मला एक वर्ष आठवतंय, या मैदानावर बंद्रा मारुती कालेर संघाची रेग्युलरची स्पर्धा होती आणि हे जे समीकरण आहे ना 6 चेंडू आणि 9 धावा, या समीकरणामध्ये जवळपास 3 वेळा संघ पराभूत झाले होते आणि त्यामध्ये रेग्युलरचा संघ होता, दापोडे संघसुद्धा होता आणि त्यावेळेला दिनेश याने जबरदस्त बॅटिंग केली होती. बॅटिंग केलेली असताना सुद्धा दापोडे संघ पराभूत झाला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती दिनेश पाटीलने आणि हे समीकरण जवळपास 3 मॅचमध्ये आलं होतं. पण ते वर्ष वेगळं होतं, संघ वेगळे होते. यावेळेला हे वर्ष वेगळं आहे आणि संघसुद्धा वेगळा आहे. यस बरोबर सर, एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस रविवार नसतोय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. शेवटचे 6 चेंडू बाकी विजयापासून 9 धावा दूर आहे. पहिला आणि दुसरा चेंडू निश्चित या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट ठरू शकतोय, निर्णायक चेंडू. मात्र सर्वात महत्त्वाचा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दिनेश पाटील याला आहे. आणि जोपर्यंत दिनेश पाटील मैदानावर असेल तोपर्यंत मात्र वीरताने संघाच्या अशा पल्लवीत असतील. नो डाऊट एक चांगला फलंदाज आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि सामन्याला कलाटणी देण्याची ताकद त्याच्या मनगडामध्ये आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज रणजित पाटील हलक्याच पावलांचा रणप घेतो, पंचांना क्रॉस करतो, राईट आर्म ओव्हरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो दिनेश. आणि पहिला चेंडू पेस करताना चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. जागते रहो का आदेश. साठी या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पारितोषिक नाही आहे. तर बाळा तुमचं मी कौतुक करेन. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल आपण सीमाच्या बाहेर कलेक्ट केला. अक्रॉस द लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साजला. चेंडू जातो मिड विकेटला, चांगले क्षेत्ररक्षण. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा दिनेश याला. वाजवत जा प्लीज. येणारे 4 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन बाटले होते निलेश. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जतान, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. सन्माननीय महेंद्र नाथा पाटील पंचायत समिती, सन्माननीय महेंद्रनाथ जोशी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. प्रतिष्ठित मंडळामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य महेंद्रनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. वेलकम वेलकम वेलकम. सन्मान्य विश्वनाथ जोशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. कालेगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक विश्वनाथ जोशी या
देवा तू शिवाय ऐकायला उलते वाटा मला. विनोद पाटील एकदा दोन किती 2 मध्ये बापा. सिरीज उत्कृष्ट गोलंदाज आणि सिरीज. ओके सिरीज ओके किती रे 2 मध्ये 2 चेंडू बाकी आहेत. एक धावेची गरज आहे. स्क्वेअर चेंडू आपण पाहिला आउट ऑफ लेग स्टंप. अवांतर धाव आणि अवांतर धाबेने मला वाटतं संघाचा विजय संपादित झालेला. काय जबरदस्त सामना आपण पाहिला.